काही ठिकाणी त्यांना महालक्ष्म्या म्हटलं जातं। तर एक अशी आख्यायिका आहे, एक अशी गोष्ट कुठेतरी ऐकलेली वाचलेली आहे की समुद्र मंथनातून जेव्हा अनेक रत्न बाहेर आली त्यातलंच लक्ष्मी नावाचं हे एक रत्न होतं आहे। तर ते श्री विष्णूंना खूप आवडलं आणि त्यांनी तिला साक्षात लग्नाची मागणी घातली। तर त्यावेळेला लक्ष्मीने या मागणीला नकार दिला। त्यांच्या नकार म्हणजे लक्ष्मी काय म्हणते की माझ्या ज्येष्ठ बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी विवाह करू शकत नाही। तेव्हा श्री विष्णूंनी तिच्या बहिणीचा म्हणजे अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वीशी लावून देतात। परंतु तिच्या या अवगुणांमुळे, अलक्ष्मीच्या अवगुणांमुळे तो तपस्वी काही दिवसांनंतर दूरवनात पळून जातो आणि अलक्ष्मी पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसलेली असते एका जंगलामध्ये। आणि श्री विष्णू जेव्हा तिथून प्रस्थान करत असतात, त्या रानातून जात असतात, तेव्हा नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज दिवस 4था, तर तुम्ही बोला असाल 2 व्लॉग। तर हो, सकाळी आपला गौरी आगमन सोहळ्याचा व्लॉग होता, तर तो बराच मोठा व्लॉग झाला। त्यामुळे आता दुसरा व्लॉग शूट करतो। रात्रीचे 10 वाजले आहेत आणि मम्मी आता गौरीची जी सजावट असते तेच त्याला सुरुवात केलेली आहे मम्मीनी। तर तेच तुम्हाला आत्ताच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल। तर आज 4था दिवस आणि आज 2 व्लॉग असणार आहेत 4थ्या दिवसाचे। तर तेच तुम्हाला दाखवतो आपल्या घरी गौरी कशी सजवली वगैरे जाते। तर आता मम्मीनी सर्व गौरीचे जे सामान असतं म्हणजे पूजेचं वगैरे, गौरीचे स्टँड आहे आणि हे सर्व आमचं सामान या ड्रम मध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं असतं। ओके ओके। आम्ही हे ओपन करतो आणि मग हे गौरी अशा सजवायला सुरुवात करतो। तर आता मी या स्टँडवर हे गौरीचं म्हणजे जो वरचा भाग आहे तो लावलाय, त्याच्यावरती आता हे मुखवटे येणार। बघा, मस्त गौरी आपल्या कोकणातील घरात सजतायत, बघूनच खूप आनंद होतोय, भारीच वाटतं असं कोकणामध्ये। फक्त आपल्या घरात मम्मी लोक कमी आहेत ना, चौघच असल्यामुळे थोडं शांत शांत वाटतंय, पण खूप सुंदर वाटते गौरी सजतायत। ॲक्च्युली हे खूप सोपं काम आहे आमच्यासाठी, कारण आम्ही जे मार्गशीर्षात फक्त कलशाला 6 वारी अख्खी साडी नेसवतो आणि आमचे जे ते व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत। हे फार सोपं काम आहे आमच्यासाठी, पण आता जरा थोडं कामं होती घरातली, त्याच्यामुळे थोडं लेट बसलोय करायला, कारण ॲक्च्युली आम्ही उद्याच गौरी सजवून ठेवणार आहे गणपती। मग उद्या आपल्याकडे भरपूर म्हणजे घरातले वगैरे सर्वच मंडळी येतील ना मम्मी? खूप इझी आहे ना साई, आपण जी साडी नेसवतो ती भारी एकदम। हे म्हणजे पझल्स टाईप आहे, हे फक्त जॉईन करायचे आहे ना, पार्ट जॉईन करायचे बस। सावकाश लावा, हे वरचं लावा। बघताय मस्त सुंदर मम्मी सजवते। आता किती वाजेपर्यंत होईल मग मम्मी तुझे सजवून? आता साडी वगैरे नेसवशील ना म्हणजे गौरींना? आणि मग गौरी आपल्या दोन गौऱ्या असतात ना, मग राईट साईडला कोणती असते? तुळशीतली। अच्छा अच्छा, लेफ्ट साईडला असते, तिच्या डोक्यावर पदर येतो, बरोबर ना? हां, तर हीच सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी, की कसं काय असतं आपल्या गावचा रीतिरिवाज, पारंपरिक परंपरा, जी आपली जे पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे, तर तीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या छोट्याशा व्हिडिओमधनं। तर मंडळी बघता, आता मम्मीने गवर वगैरे सजवायला घेतलेली, तिची सर्व कामं वगैरे झाली आहेत दिवसभराची आणि रात्रीचे 10 वाजून गेले, 10:30 होत आले आहेत ऑलमोस्ट। समोर घड्याळात बघा, आणि 10:30 वाजता बरोबर आपली गवर खूप सुंदर वाटते। कोकणातली गवर सजते असं बघताना 2 गवर आहेत आपल्याकडे, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला। तर जी मम्मी लेफ्ट साईडला बोलत असते ती वाळावरची ना मम्मी, आणि राईट साईडची तुळशीतली। तर 2 गवर आहेत बघताय। आणि साड्या बघा गौरीच्या आपल्या खूप साऱ्या साड्या आहेत। तर मंडळी, आता आमची सर्व घरातली कामं आटपलेली आहेत आणि आम्ही आता आमच्या गौरी सजवायचं काम सुरू केलेलं आहे। तर साई मला मदत करतोय आणि आम्ही दोघं आता हे सर्व पूर्ण करणार आहे। आम्हाला हे काम खूप आवडतं, तुम्हाला तर माहीतच आहे, आमचे आधीचे व्लॉगसुद्धा तुम्ही बघितले आहेत। गौरी सजवायचा व्लॉग नव्हता कधी,
हा आम्ही पहिल्यांदाच सजवतो आहोत, पण ह्याच्या आधी आमचे मार्गशीर्षातले जे व्लॉग आहेत, जे आम्ही कलशाला पूर्ण अख्खी 6 वारी साडी नेसवतो, मी एकटी नेसवते म्हणजे, तर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेलेच आहेत आणि त्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडून. आणि तर तुम्ही बघा आता आम्ही कसं कसं सजवतो ते. आणि आमच्याकडे 2 गौरी असतात, एक व्हाळावरची एक तुळशीवरची. हे तर मी तुम्हाला आज दुपारी गौरी आणताना सांगितलंच होतं. आणि आता आम्ही या गौरी सजवणार आणि उद्या सकाळी त्यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न विराजमान करणार. तर आता आपण बघूया आता कसं कसं सजवायचं ते, कोणती कोणती साडी नेसवायची कोणत्या गौरींना. तर एका गौरीला आम्ही 9 वारी साडी नेसवणार आहोत आणि दुसऱ्या गौरीला 6 वारी साडी नेसवणार आहोत. हे सर्व आमच्याकडे रेडीमेडच आहेत साड्या, त्या आम्ही नेसवणार आहोत. आणि उद्या सकाळी ह्या आमच्या गौरी विराजमान झाल्यानंतर आमच्याकडे त्यांना जो स्पेशल नैवेद्य असतो, म्हणजे आता तुम्हाला माहीतच आहे की जसं महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये गौरींना वेगवेगळ्या नावाने म्हणजे वेगवेगळ्या नावाने लोक त्यांना स्वीकारतात. कोणी म्हणतं या रिद्धी सिद्धी आहेत, तर विदर्भात काही लोक म्हणतात की या महालक्ष्म्या आहेत. तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आता मी सर्वच जर गोष्टी तुम्हाला सांगत बसली तर तुम्ही सर्व कंटाळाल, तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेनच, पण त्यापूर्वी ऐका की आपल्या कोकणामध्ये आपण यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असं म्हणतो. कोणाच्या घरी एकच गौर असते तर कोणाच्या घरी 2 गौरी असतात, तर आमच्या घरी तर 2 आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाप्रमाणे नैवेद्य दाखवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. जसं कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी पद्धत आहे. विदर्भातली पद्धत वेगळी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गौरींना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ती पद्धत नाही आहे. आमच्याकडे ती पद्धत नाही आहे. आमच्याकडे स्पेशालिटी असते ती म्हणजे उद्या आम्ही गौरींसाठी काळ्या वाटाण्याचं सांबार, खीर, वडे, वरण, भात, अजून भाज्या असतील आणि अळवडी असते आणि इतर तुमच्या आवडीप्रमाणे पदार्थ आम्ही करतो. आणि परवा जेव्हा आमच्या गौरींचे विसर्जन होते तेव्हा विसर्जनाच्या आधी दुपारी आम्ही गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो. पालेभाजी आणि भाकरी या 2 पदार्थांचा नैवेद्य आमच्याकडे दाखवला जातो. आणि जेव्हा गौरी जातात त्यांचं आपण विसर्जन करतो तेव्हा ती पालेभाजी आणि भाकरी आम्ही त्यांना जाताना त्यांच्यासोबत भेट म्हणून देत असतो. ती भाजी भाकरी आम्ही त्यांच्या विसर्जनाच्या वेळी त्यांच्याबरोबर घेऊन जातो आणि सर्व सवाष्णींना तिथे प्रसाद म्हणून आम्ही वाटतो. तर आमची अशी पद्धत आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गौरींना नैवेद्य दाखवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये त्यांचा पुरणपोळीचा खास बेत असतो. त्यांच्याकडे जास्त करून पुरणपोळी केली जाते, आमच्याकडे पुरणपोळीचा बेत नसतो. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे गौरींच्या नैवेद्याची. तर त्याप्रमाणे उद्याचा आमचा जो नैवेद्य असेल तो आम्ही तुम्हाला दाखवूच. तर आता त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. तर ह्या ज्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी आहेत त्या म्हणजेच काही ठिकाणी त्यांना महालक्ष्म्या म्हटलं जातं. तर एक अशी आख्यायिका आहे, एक अशी गोष्ट कुठेतरी ऐकलेली वाचलेली आहे की समुद्र मंथनातून जेव्हा अनेक रत्न बाहेर आली त्यातलंच लक्ष्मी नावाचं हे एक रत्न आहे. तर ते श्री विष्णूंना खूप आवडलं आणि त्यांनी तिला साक्षात लग्नाची मागणी घातली. तर त्यावेळेला लक्ष्मीने ह्या मागणीला नकार दिला. त्यांच्या नकार म्हणजे लक्ष्मी काय म्हणते की माझ्या ज्येष्ठा बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी विवाह करू शकत नाही. तेव्हा श्री विष्णूंनी तिच्या बहिणीचा म्हणजे अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वीशी लावून देतात. परंतु तिच्या या अवगुणांमुळे, अलक्ष्मीच्या अवगुणांमुळे तो तपस्वी काही दिवसांनंतर दूरवनात पळून जातो आणि अलक्ष्मी पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसलेली असते एका जंगलामध्ये. आणि श्री विष्णू जेव्हा तिथून प्रस्थान करत असतात, त्या रानातून जात असतात, तेव्हा तिचा आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि म्हणून ते तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या जवळ जातात आणि तिला विचारतात. तेव्हा ती हे सर्व त्यांना सांगते. तेव्हा ते तिचं प्रेमाने सांत्वन करतात आणि तिची समजूत घालतात आणि तिला रडू नको अशी विनवणी करतात. आणि तेव्हा श्री विष्णू तिला 4 वरदान देतात. त्यातलं पहिलं वरदान असं आहे की जिथे आळस, व्यसनाधीनता, अधर्म, नास्तिकता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तिथे तू विराजमान हो, तिथे तुला स्थानापन्न हो तू, असं तिला एक वरदान देतात. दुसरं वरदान असं देतात की दिवाळीच्या दिवशी
तुझी लोक म्हणजे तुम्हा दोघी बहिणींची लोक मोठ्या भक्तिभावाने पूजा करतील. लक्ष्मी आणि अलक्ष्मी तुम्हा दोघी बहिणींची लोक मोठ्या भक्तिभावाने पूजा करतील. तिसरं वरदान तिला असं देतात की शनिवारी जे कोणी पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालतील त्यांना तू पीडा देऊ नको, त्यांना कष्ट देऊ नको, त्यांच्यावर दया कर. आणि चौथं वरदान तिला असं देतात की भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तुमची मोठ्या भक्तिभावाने लोक पूजा करतील. आणि म्हणून ह्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची भाद्रपद महिन्यातील ह्या ज्येष्ठ नक्षत्रावर म्हणजेच हा जो गौरी जेव्हा आपण आणतो त्याचा जो दुसरा दिवस असतो, ज्या दिवशी आपण औसे भरतो तो दिवस, त्या दिवशी आपण सर्वजण ह्या गौरींची ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची मोठ्या भक्तिभावाने पूजा करत असतो. आणि म्हणून ही जी कथा आहे ही ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची कथा ही कुठेतरी मी ऐकली होती, वाचली होती, ती मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हापासूनच सर्व लोक मोठ्या भक्तिभावाने या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची पूजा करत असतात या दिवशी. आणि या दिवशी या दोघी बहिणी एकत्र येतात, एकमेकींची भेट घेतात, 1.5 दिवसासाठी त्या एकत्र राहतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन केलं जातं, म्हणजेच त्या आपापल्या ठिकाणी निघून जातात, अशी ही आख्यायिका आहे. तर मंडळी बघा, आता जवळजवळ आमच्या गौरींची साडी नेसून पूर्ण होत आलेली आहे. तर ही नऊवारी साडी मी कशी नेसवली ती बघा. ॲक्च्युली मी नऊवारी साडी कधी नेसवली नव्हती गौरींना, कोणत्याही आमच्या देवींना. गौरींना तर मी फर्स्ट टाईमच नेसवते. तर बघा आता कशी वाटते ती, मला जशी जमते तशी मी नेसवते. आणि आता हे सर्व होत आलं आहे आमचं. आणि याच्यानंतर मला अजून एक माझं स्वप्नच येते की म्हणजे मला मोठी संस्कार भारती रांगोळी काढायची आहे. पण मी एकटीच असल्यामुळे माझी दिवसभराची कामं जेव्हा आटपली आहेत तेव्हा मी हे सर्व करते. पण मी रांगोळी नक्की काढणार. आता जरी मला नाही जमली काढायला तर मी सकाळी पहाटे लवकर उठून रांगोळी नक्की काढणार. तर आता तुम्हाला जी देवघराच्या बाहेरची रिकामी जागा, मोकळी जागा दिसते तिथे उद्या सकाळी मी तुम्हाला मोठी रांगोळी काढलेली नक्की दिसेल. आणि आता उद्या आमच्या गणपतीचं म्हणजे उद्या औसे आहेत. परवा विसर्जन झाल्यानंतर आम्ही भांडूपला जाण्याच्या तयारीत आहोत. 1-2 दिवसानंतर म्हणजे पॅकिंग वगैरे झालं की आम्ही निघणारच आहोत. पण खूप वाईट वाटतं आहे परत जाताना, कारण की ह्या वर्षीची वर्सल खूप आनंदात आम्ही साजरी केलेली. आमची गणेशोत्सव खूप आनंदात साजरा करतो आहे, त्याच्यामुळे खूपच आनंद झालेला आहे. आणि तसंच आमच्या वाडीतली सर्व माणसं खूपच छान आहेत स्वभावाला. आम्हाला सर्वजण खूप सपोर्ट पण करतात आणि आम्हाला बोलत आहेत सर्वजण की तुम्ही खूप छान गणेशोत्सव खूप आनंदात साजरा केला आहे. आम्हाला म्हणजे त्यांना सर्वांना आवडतं आहे आम्ही जे करतो आहे सर्व आवडीने. तर आम्हाला सर्वजण आमच्या वाडीतले जे आहेत ते खूप आनंदाने सांगतात की दत्त जयंतीला तुम्ही कधीच येत नाही. आमच्या गावामध्ये दत्त जयंतीचा उत्सव फार मोठा असतो. 5 दिवसाचा सोहळा असतो. खूप आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दत्त मंदिर आहे आमच्या वाडीमध्ये, तिथे हे सर्व दत्त जयंतीला डिसेंबर महिन्यात चालू असतं म्हणजे हा उत्सव. पण आम्ही कधी आलो नाही. तर यावर्षी आमच्या वाडीतले लोक सर्व आम्हाला इन्व्हाइट करतात की तुम्ही नक्की या, नक्की या. तर वेदांग आणि साई तर आत्तापासूनच तयारीला लागले आहेत की मम्मी आपण नक्की यायचं. तर आम्ही नक्की येऊ. दत्त जयंतीला येण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे. आमची पण इच्छा आहे. पण काय असतं की ह्या दोघांच्या शिक्षणामुळे आमचं म्हणजे त्यांना सुट्टी नसते किंवा काय एक्झाम वगैरे असतात, त्याच्यामुळे आम्हाला जमत नाही. तरी पण आम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करू. तर आम्ही दत्त जयंतीला येण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण की आम्हाला बहुतेक जण म्हणजे आता अशोक चौकेकर काका आहेत, विलास चौकेकर, विशाखा वहिनी, भारती वहिनी, वंदू आत्या, परत शीतल, क्षितिज, अजू, हे जे सगळे आहेत आमच्या वाडीतली मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे रमेश काका आणि काकी हे आम्हाला तर पाठीच लागलेत की तुम्ही नक्की या दत्त जयंतीला. तर म्हटलं आम्ही येऊ, नक्कीच येऊ. तर आम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करू. तर आता बघा माझी गवर कशी वाटते तुम्हाला. आमची गवर सजवलेली, दागिने घातलेले आहेत. आता साई मला मदत करतो आहे आणि आता वेणी वगैरे घालायची आहे. तर आता रात्रीचे 12 वाजत आले आहेत. जवळजवळ 2 तास झाले आमची गौरींची सजावट चालू होती. ॲक्च्युली सर्व व्यवस्थित केलं होतं, फक्त ह्या नऊवारी साडीमुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला. बाकी सर्व आम्ही व्यवस्थित केलेलं आहे. आणि आमच्या सोबतीला कोणी नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही रमेश काकांना आणि काकींना बोलवलं की बसा थोडा वेळ. तेच म्हणजे आले होते आज आमच्याकडे आरतीला वगैरे, तर ते काका इथेच बसले. तर म्हटलं बसा तुम्ही थोडा वेळ आमच्याबरोबर, आम्हाला पण बरं वाटेल. तर काकांनी आणि काकींनी पण आम्हाला आमच्याबरोबर बसून थोडा सपोर्ट केला, त्याच्याबद्दल त्यांना पण मी थँक्यू बोलते. बरं वाटलं जरा काका काकी आमच्याबरोबर बसले म्हणून.
तर आता सकाळी पण उठून काका येतीलच, मी काय काय तयारी कशी कशी केली आहे ती बघायला. पण आता दोघंही आमच्याबरोबर रात्रीचे 12 वाजेपर्यंत बसलेत, त्याच्याबद्दल धन्यवाद बोलते मी त्यांना. आणि त्याचबरोबर आता मी उद्याच्या औषधाची पण ऑलरेडी तयारी सर्व करून ठेवलेली आहे. संध्याकाळीच आम्ही आज शिरगावात गेलो होतो, तर येतानाच आम्ही गाडीतून उतरून जी पानं औषधामध्ये आम्हाला लागतात, 5 प्रकारची 5-5 पानं आम्हाला लागतात. ॲक्च्युली त्या पानांची नावं तर मला माहिती नाही, पण दरवर्षी मी जेव्हा भांडूपला विकत घेते तर मला परफेक्ट माहिती आहेत की हां ही पानं असतात. मग त्याप्रमाणे मी ती पानं तोडून आणलेली आहेत झाडावरची आणि सर्व तयारी औषधाची मी केलेली आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे उद्या आमची राजापूरची फॅमिली सर्व येतात. कोण कोण येणार आहेत ते मला माहीत नाही, कारण की नेटवर्क नसल्यामुळे काही कॉन्टॅक्ट नाही इथे. पण राजापूरची फॅमिली आमची उद्या येतेच. म्हणजे वेदांगचे काका आहेत, काका काकी चुलत भावंड आहेत सर्व, ती राजापूरमध्ये स्थायिक असतात. तर ती औषधाच्या दिवशी येतातच. आता कोण कोण येतील मला माहिती नाही, पण येणार उद्या एवढं नक्की. तर मी सर्वांची जेवणाची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे. जो आपला उद्याचा जो नैवेद्य असतो तो सर्वांसाठी प्रसाद म्हणून मी तयार करणार आहे. तर तो तुम्हाला मी उद्या दाखवेनच काय काय आम्ही बनवणार ते. तर चला आता बघा आमच्या गौरीचे दागिने कसे वाटतात ते. गौर आमची सजवून होते हळूहळू तयार. तर बघा तुम्हाला कसे, बघा आता हे जे नेकलेस आहेत ते जे इथे आणलेले होते आमच्या भाऊजींनी, ते सर्व मी घातलेले आहेत. मला जे जे आवडले आहे त्याच्यातले मंगळसूत्र, नेकलेस खूप प्रकारचे त्यांनी आणून ठेवलेले आहेत. नथी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर मला जे जे आवडले, जे जे गौरींना सूट होतात असे वाटलेत तर ते मी घातलेले आहेत. तर बघा आमच्या गौरी कशा दिसतात. आता मी कंबरपट्टा लावते, बघा किती सुंदर वाटतोय आणि नऊवारी साडीवर तो खूपच सूट होतोय. तर तुम्ही पण उद्या या. उद्याचा जो आमचा प्रोग्राम असेल औषधाचा, गौरींचे औषध भरण्याचा, तर तुम्ही सुद्धा सर्वजण बघायला या, नक्की या. तर दरवर्षीप्रमाणे उद्यासुद्धा औषधाच्या दिवशी आमच्या घरी भरपूर पाहुणे येतात. आमच्या घरची तर भरपूर मंडळी असतातच, राजापूरची फॅमिली असते, पण आमच्या वाडीतल्या सर्व सवाष्णी आणि इतर जे कोणी मंडळी येतात ती उद्याच्याच दिवशी येतात. तर उद्याच्या दिवशी खूप गर्दी असणार आहे. तर तुम्ही सर्वांनी पण या आमच्याबरोबर बघायला. आणि तसंच उद्या आमच्याकडे सालाबादप्रमाणे म्हणजे विसर्जनाच्या आदल्या दिवशी आमच्या घरी भजन असतं. वाडीत दररोज प्रत्येकाच्या घरी एक दिवस भजन असतं, तर आमच्या घरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी असतं. तर ते दरवर्षीप्रमाणे उद्या रात्री भजन असणार आहे. तर तो सुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला मिळेलच या व्लॉगनंतर. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आमच्या गौरींची तयारी कशी झाली आहे ते. तर बघा कशा वाटतात आमच्या गौरी. आता जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आमच्या गौरींची, पूर्णपणे सजवून झालेल्या आहेत. तर बघा आता कशा वाटतात तुम्हाला. आणि चला उद्या नक्की भेटूया. उद्याच्या प्रोग्राममध्ये नक्की या तुम्ही. तर बघा आता वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आहेत आमच्याकडे, 2-3 प्रकारच्या आहेत. तर ही नथ कशी वाटते बघा. ही नसेल सूट होत तर मग मी दुसरी घालते. जरा नाकाच्या होलमधून पटकन आतमध्ये जात नाही आहे, तर बघूया आपण, ट्राय करूया परत. पण हीच नथ सूट होईल आमच्या गौरींना असं मला वाटतं आहे. तर दोन्ही गौरींना मला सेमच नथी घालायच्या आहेत, म्हणून माझा हा सर्व प्रयत्न चालू आहे. हां ही छान वाटते, तर ठीक आहे हीच नथ राहू दे. आणि दुसऱ्या गौरीला पण हीच नथ घालूया आपण. हां वाव मस्त वाटते एकदम. बघ साई बघ छान वाटते ना. हो. तर हीच नथ राहू दे. आणि आता वेणी घातलेली आहे आणि झालेल्या आहेत आमच्या गौरी पूर्णपणे तयार. तर मंडळी बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. जे कोणी तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आमच्या गौरी कशा सजल्या आहेत. तर बघा आता आमच्या गौरी सजवून झालेल्या आहेत. ही आहे आमची महाराजाची गौर. हिचा जो पदर आहे तो आम्ही असं गणपतीच्या डोक्यावर देणार आहे. आणि ही आहे आमची तुळशीतली गौर. ही असणार गणपतीच्या उजव्या बाजूला आणि ही असणार डाव्या बाजूला. हिचा पदर आम्ही बाप्पाच्या डोक्यावर देणार. हिला आम्ही छान काष्टी साडी नेसवलेली आहे आणि हिला सावरी साडी नेसवलेली आहे. रेडीमेडच आहेत साड्या. बघा आमच्या गौरी कशा दिसतात. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाव मम्मी खूप सुंदर वाटते आणि सजवलेस तू गौरींना, खूपच छान वाटते. तर मग मित्रांनो उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या गौरी आपल्या बाप्पाच्या बाजूला कशा दिसणार तेच तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे ना मम्मी.
हां आणि मम्मीने बघा आता 12:30 पावणे 1 पर्यंत गौरी पटापट सजवले आहेत. हां चालेल. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.